यानंतर पुढचा रिपोर्ट आपण पाहूयात। गृहमंत्री अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावरती होते। या दौऱ्यामधील सभेदरम्यान अमित शहांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत देण्याचं आश्वासन दिलं। अमित शहांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र या घोषणेनंतर राजकारण मात्र आणखीन तापलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा ज्वलंत प्रश्न समोर असताना सुरू झालेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए। अस्मानी संकटानं पिचलेल्या शेतकऱ्याला अमित शहांच्या या आश्वासनामुळे मोठी उभारी मिळणार आहे। यंदाच्या पावसात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली। त्यातही मराठवाड्याचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला। मात्र केंद्र सरकारच्या मदतीमुळे शेतकऱ्यांना नवं बळ मिळणार आहे। राज्य सरकारने अहवाल पाठवावा, केंद्र तात्काळ मदत करेल असं आश्वासन अमित शहांनी दिलं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। और मित्रों, ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुनकर लाई है। राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची आणि विरोधकांची मागणी होती। मात्र सरकारने मोठं कसब वापरत ओला दुष्काळ जाहीर करण्याचं टाळलं। विरोधकांनी केंद्राकडून मदतीचा सूर लावून धरला। यावरून महायुती सरकारने विरोधकांना सुनावलंय। आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे। आपल्या अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला। आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे। काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो, काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे। माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभा करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय। कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो। ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे। मग अशी आकडेवारी पाहत होतो तर 10 वर्ष 2010च्या पूर्वी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटीची मदत केली होती। परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर 5 पट 10 लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे। अमित शहांच्या घोषणेनंतर केंद्राच्या मदतीचा मार्ग मोकळा झालाय। मात्र ही मदत पुरेशी असेल की नाही हा प्रश्न कायमच आहे। त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारच्या भरीव मदतीची मागणी केली जाते। मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत। महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा। किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा। नाहीतर आले विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही। मंत्री येतात, त्यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे, त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की आता राजकारण आपण सगळ्यांनीच बाजूला ठेवावं आणि माझा विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री येतात तेव्हा सरसकट कर्जमाफी किंवा ह्या पद्धतीचं काहीतरी महाराष्ट्राला ते नक्की देऊन जातील।
दरम्यान राज्य सरकारच्या भूमिकेवरून शरद पवारांनीही निशाणा साधलाय। राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवलाच नाही, त्यामुळे सरकारने आधी अहवाल पाठवावा, तरच शेतकऱ्यांना मदत मिळेल, याकडे पवारांनी लक्ष वेधलंय। डबल टेबल इंजिन काय केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं। मदतीवरून राजकारण पेटलेलं असतानाच ऊस उत्पादकांकडून वसुली करण्याचं प्रकरणही चांगलंच तापलंय। राज्य सरकारने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बिलातून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयावरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने सामने आले। आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला। ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले, तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। मदतीचं आणि आश्वासनांचं राजकारण सुरूच राहील, पण ही वेळ शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे। शेतकरी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचलाय। विशेष म्हणजे मराठवाड्यात भूतो न भविष्यती असं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे मराठवाडा प्रदेशाला सुमारे 2432 कोटी रुपयांचा फटका बसलाय। शिवाय पूरस्थितीमुळे 350हून अधिक खेड्यांचं अतोनात नुकसान झालंय। 150हून अधिक लोकांनी प्राण गमावलेत। 3000हून अधिक जनावरांचा मृत्यू झालाय। एवढ्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याची गरज आहे। त्यामुळे राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे। आता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार काय मदत करणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।